आमदार पडळकर हे मुंबईपासून दूर आहेत फार, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. प्रधान सचिव महेश झगडे त्यांनी पण काही निरोप पाठवले, काही अडचणी आहेत. आमदार खडसे त्यांनी सांगितलं बा मी पण तुमच्या, अशा अनेक लोकांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि आपण इथे पाहतात की ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही सगळी एकत्रित तिथे आलेलो आहोत. तर जे आता आज आंदोलन सुरू आहे मुंबई शहरामध्ये, त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या आहेत, काही गोष्टी तुम्ही दाखवलेल्या आहेत. एक तर जे आहे याच्यामध्ये सरळ सरळ उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे. परत दुसरं पण असंच आलं जजमेंट, आणि त्याच्यात सांगितलं की मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत. याच्यावर सुप्रीम कोर्टात ज्या वेळेला केस गेली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, इन द व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स that the Maratha is not socially backward community. Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes of Maharashtra along with Kunbi should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the backward classes for Maharashtra either jointly or Kunbi with Kunbi or under the separate एंटिटी ऑफिस. म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा नुसता मराठा हे जे आहे ते होऊ शकणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, वारंवार सांगितलेलं आहे, एकदा नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मोर्चे निघाले, गुजरातमध्ये गुजराती समाजाचे, पाटीदार समाजाचे, पटेल समाजाचे, राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे आणि हरियाणावरती जे जाट समाजाचे मोर्चे निघाले की आम्हाला पण पाहिजे. मग अशा वेळेला हा EWSचा जो आहे त्याचा हा एक पर्याय जो आहे पुढे आला, आणि त्याच्यामध्ये जे आहे हे जे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स सेंट्रल गव्हर्नमेंट जो ॲक्ट बनवला त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, वाचूनच दाखवतो. हाऊएव्हर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ सिटीजन्स वेर नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन with a view to fulfill the mandate of Article 46 and to ensure that the economically weaker sections of citizens to get a fair chance of receiving higher education and participation in employment in the services of the state, it has been decided to amend the Constitution of India. हे त्यांनी चक्क लिहिलेलं आहे की ज्यांना दलित वर्गात, आदिवासी वर्गात, OBC वर्गात जे बसत नाहीत परंतु आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हे जे रिझर्वेशन आहे 50% आतलं, हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांचं आहे. 50% आपण जे म्हणतो सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आलंच, पण सामाजिक दृष्ट्या सुद्धा. पण असे काही समाज आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत, पण सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत,
त्याच्यासाठी हा EWS जे आहे त्यांनी काढलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये त्यांच्या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्समध्ये जे आहे ना पूर्णपणे त्यांनी ते म्हटलेलं आहे. आता इथे सुद्धा जे आहे त्याप्रमाणे हे EWS जेव्हा लागू झालं त्यावेळेला जे 10% त्याच्यामध्ये 10मध्ये 8 केवळ मराठा समाजाचे उमेदवार त्यांनी फायदा घेतला असं महाराष्ट्र सरकारनंच जाहीर केलं. माझ्याकडे ते कागद आहे. म्हणजे 10%मध्ये सुद्धा 8 मराठा समाजाचे फक्त आलेले आहेत. आणि मग हे जर सगळं जे आहे हे जे EWS आल्यानंतर गुजरातमधलं जे पाटीदारांचं आंदोलन बंद झालं, गुर्जर समाजाचं आंदोलन बंद झालं, जाटचं बंद झालं, साऊथमध्ये कापूचं बंद झालं, कारण त्यांना 10% मिळाले. त्याच्यामध्ये ते सहज गेले, कारण 50%तले लोक जाऊ शकत नव्हते तिकडे. त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला. तरीसुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत. मग आणखीन दुसरे 10% मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं, ACBC. ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून. आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार, आम्ही हरणार नाही. मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित द्या, OBC मध्येच द्या, OBC मध्येच द्या. आता त्यांनी